हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आम्ही इकडे निघालोय प्रवासासाठी, लांबच्या प्रवासासाठी निघालोय आम्ही. तर आम्ही जाणार आहोत नांदेड टू रेणीगुंटा प्रवास करणार आहोत. आणि तो कशासाठी तो तर तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये समजेलच. आणि बघा, आम्ही इकडे नांदेडच्या स्टेशनवर आलोय. तर मी इकडे आजीला, माझी आजी आहे, माझ्या मम्मीची मम्मी. तर मी तिला इकडे बोलते की तू कॅमेरामध्ये छान दिसतेस. तर ती पण बोलते खरंच का छान दिसते म्हणून. आणि इकडे बघा, लिओची मस्ती तर तुम्हाला लिओ माहितीच आहे, तसं नाही पूर्ण स्टेशन करायचा. भर तो एवढा फिरत परेशान होता. करतोय. त्यानंतर आमची इकडे ट्रेन आली आणि आमच्या सीटवर पण आम्ही बसलो. ट्रेन आलेल्याचा व्हिडिओ मी काही रेकॉर्ड करू शकले नाही, कारण सामान भरपूर होतं, त्यामुळे मी नाही रेकॉर्ड ते केलं. इकडे आमचे 4 सीट होत्या, चौघांची 4 सीट होत्या. आणि पूर्ण खालचा ब्लॉग आमचाच होता. आणि फायनली नांदेडवरून ट्रेन सुटली. आणि ट्रेन सुटली जशी की मम्मीने इकडे जेवण वाढण्यासाठी घेतलं. आणि जेवणामध्ये म्हटलं, आता महाराष्ट्रीयन आहे म्हटलं, जेवणामध्ये तर भरपूर पकवान असतील ते आपल्या प्रवासात. आणि आले लिओ इकडे बघा, मोबाईल बघत बसला होता. लिओला मोबाईलची सवय नाही, पण तो सतत किरकिर करतोय, त्यामुळे त्याला थोडंसं देऊन आम्ही गप्प केला. आणि जेवणामध्ये होती मस्त कारल्याची भाजी, वांग्याची भाजी आणि कारल्याची भाजी. वांग्याची भाजीला भरीत होतं. आणि शेंगदाण्याची चटणी, भाकरी, कांदा, वरण, भात आणि समोसे पण आम्ही घेतलेले. मस्त आमचं इकडे असं एकदम मस्त छान असं जेवण झालं घरच्यासारखं. जेवण झाल्यावर इकडे मस्त आम्ही आराम करत परत आमच्या सीट बसलो. आता आजचा पूर्ण रात्र आणि उद्याचा अर्धा दिवस, म्हणजे उद्या 1 वाजेपर्यंत आम्हाला प्रवास करायचा होता ट्रेनचाच. तर इकडे आमचं जेवण झाल्यावर इकडे मम्मीने लिओला विक्स लावलं. आणि लिओ काय इकडे झोपायचं नाव घेत नाही. तुम्हाला तर माहितीच आहे लिओची झोप म्हणजे. आणि आजी इकडे झोपली पण होती. आणि हे इकडे रिंग कुरकुरे खात आहेत आणि फोन बघून अशी रिॲक्शन होती. आणि लिओ हे बघा असं सारखं किरकिर किरकिर करतोय. नंतर लिओला इकडे म्हणजे झोका बांधला, कारण तो झोक्याशिवाय पण झोपत नाही, तुम्हाला माहितीच आहे. तर त्याला असा जुगाडू आम्ही झोका बांधलेला आहे लिओला. आणि हे बघा, इकडे लिओ सोबत मस्त खेळत आहेत. आणि मम्मी एकटी इकडे झोका बांधते. नाही काटे पिण्या कशा टाकली. आणि फायनली लिओ पण झोपला. आणि आमची साहेबांची रिॲक्शन तुम्ही बघा, जेव्हा पाहावं तेव्हा नवीनच काहीतरी असते. तुम्हालाही माहिती आहे. आता काय बोलतायत ते तुम्ही एका अंदाजा लावून घेऊ शकता. आणि लिओ मध्येच उठला आणि असा रडायला लागला. मम्मी त्याला मांडीवरती घेऊन ये बसली. बरं ये पण तो हे काही कसं करायला झोपत बघ नव्हता आणि भरपूर ये वेळ तो झोपलाच नाही. नाही झोपलाच नाही. मग हे पण उठले काही वेळांनी, कारण काय करणार. मग नंतर थोडा वेळ झोपला. आणि सकाळी इकडे 5:30 पावणे 6 किंवा 6 वाजले असतील. तर हे बघा, हे आम्ही ना साऊथमध्ये पोहोचलेलो. तरी कोणतं गाव होतं ते तर मला एक्झॅक्ट माहिती नाही, पण इकडची घरं इतकी सुंदर घरं होती ना की बस, बापरे, खरोखरच. त्यानंतर मी लिओ इकडे थोडासा झोपला. आजीची झोप झाली होती, आजी सकाळी उठली. आणि लिओ काय झोपत नव्हता, म्हणून मग मी त्याला घेऊन बसले. आमचे सकाळचे अवतार बघा, लिओचा पण आणि माझा पण. हे बघा, इकडे किती रागात बघतोय. त्यानंतर आता भूक पण लागलेली, कारण लगेचच रात्री लवकरच जेवण झालेलं ना. मग इकडे आम्ही घेतलेलं नाश्त्याला इडली आणि वडा, त्यासोबत चटणी भेटलेली, सांबार वगैरे नव्हतं, कारण स्टेशनवरच घेतलं. आणि ते खाऊन मी मस्त झोपली. आणि यांनी मला ना उठवून परत काय कॉफीसाठी ऑफर केलं, परत ती मला कॉफी प्यायची नव्हती, मी परत झोपली. आणि कोणतं स्टेशन होतं मला पण माहिती नाही, पुढं कळेल. मी झोपली होती. आणि ही ती माणसं, बापरे, इतकी भयानक विचित्र माणसं होती ही. ती सारखी 6 वाजल्यापासून यांनी जी बडबड सुरू केली, काय त्यांच्यात प्रॉब्लेम झाला त्यांनाच माहिती, पण भरपूर बडबड त्यांनी केली. आणि सकाळच्या 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत खूप डोकं खराब केलं. आणि बघा, हे कोणतं गुत्ती स्टेशन आहे. तर त्या स्टेशनवर आम्ही किती वाजता पोहोचलो ते मला माहिती नाही. आणि लिओ हे पण उठले मग, कारण लिओ झोपला नव्हता. आणि हे पण उठले, आजी पण उठून बसली होती. आणि हे बघा यांचं खेळ. ब्रश करा ब्रश
तो लागला एकमेकांचा. बापरे! नंतर मम्मी मग त्याला घेऊन बसली. यांनी ना शेंगा घेतल्या होत्या. भुईमुगाच्या शेंगा असतात ना, जे ट्रेनमध्ये येतात. तर ती या दोघी खात होत्या, पण मला ते सकाळी सकाळी नाही आवडत ते खायला तसं. मी नाही खाल्ल्या, पण या दोघींनी आणि यांनी पण खाल्ल्या त्या शेंगा, पण मी नाही खाल्ल्या. आणि आजी म्हणल्यावर तर डोक्यावर पदर असणारच. तर बघा, देवाचं फुल चुकेल, पण आजीच्या डोक्यावरचा पदर काही चुकत नसतो, हे तर तुम्हाला माहितीच आहे. मम्मी थोडा वेळ झोपली, मग माझी पण इकडे झोप झाली होती. पण मी पडले सर, काय करणार काय मग ट्रेनमध्ये अजून बसणं किंवा पडणं झोपणं एवढंच तर होतं. असाच आमचा हे ट्रेनचा प्रवास होता. म्हणजे छान एकदम मस्त झालेला. 7:30 वाजता नांदेडवरून आम्ही निघालो आणि एक ते 1 वाजता रेणीगुंटा स्टेशनला आम्ही पोहोचलो. हे बघा, पूर्ण इकडे साऊथमध्ये इतकं भारी वातावरण होतं ना, खरंच ॲक्च्युअली इतकं मस्त होतं ना. आणि याचा पुढचा पण जो ब्लॉग येणार आहे ना, लॉंग ब्लॉग, तो पण खरोखर इतका मस्त आहे ना. आणि हे बघा, लिओ कॅमेऱ्यात पाहून पण त्याला रडायला येत होतं, का काय माहिती नाही. तो सारखं रडतच होता, प्रवासामुळे का कशामुळे ते माहिती नाही, पण सारखं तो किरकिर किरकिर किरकिरच करत होता. आणि बघा, तुम्ही बाहेरचा व्ह्यू एकदम बघू शकता. त्यानंतर परत हे दोघं बसले, काय करणार बिचारे, खेळत. लिओला काय झालं काय माहिती, ते सारखं असंच करते नांदेडला गेल्यापासून. त्याची तब्येत पण ठीक नव्हती थोडीशी. आणि मग आमचं फायनली स्टेशन आलं आणि आमच्या बॅग वगैरे आम्ही सगळ्या घेतल्या आणि जायला निघालो. हे बघतायत सगळीकडे काय आहे का काय नाही. तरी पण मी बसलेलीच होते 5-10 मिनिट, म्हणलं बसून घ्यावं, परत काय आता चालायचंच आहे. ही माणसं पण जी भयानक विचित्र माणसं होती, ती पण आमच्यासोबतच उतरलेली आणि ती पण आमच्या स्टेशनवरून नांदेडवरूनच बसलेली. आणि नांदेडचीच होती ती, का हिंगोलीची होती, नांदेड का हिंगोली असंच काहीतरी होतं. आणि लिओ बघा इकडे परत त्याचं खेळणं सुरू झालं. आणि फायनली आम्ही 1 वाजता रेणीगुंटा स्टेशनला पोहोचलो. तर हे बघा, बघू शकता तुम्ही. तर मला हा नांदेड टू रेणीगुंटाचा ब्लॉग प्रवास कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.